हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परीक्षा झेप या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजचा प्रश्न बघा. पुणे येथील 50व्या राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले? या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मित्रांनो पुढच्या व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत येत राहील. तर मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 1 बघा. टेस्ट अटलास या आंतरराष्ट्रीय पर्यटन ई मासिकाने जगभरातील सर्वोत्कृष्ट 100 खाद्य नगरीच्या यादी जाहीर केली असून प्रथम स्थानी कोणतं शहर आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? रोम हे शहर आहे. तर मित्रांनो, त्याच्याबद्दल आपण काही संबंधित माहिती बघू. तर मित्रांनो बघा, खाद्यनगरीच्या यादीत भारतातील किती शहरांचा समावेश आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? 5 शहरं आहेत. तर बघा, खाद्यनगरीच्या यादीत मुंबई शहराचा कितवा क्रमांक आहे? तर मित्रांनो 35वा क्रमांक आहे. बघा, हैदराबाद शहराचा कितवा क्रमांक आहे? तर 39वा क्रमांक आहे. त्यानंतर बघा, खाद्यनगरीच्या यादीत भारतातील कोणत्या शहराचा समावेश नाही आहे? तर मित्रांनो जयपूरचा समावेश नाही आहे. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 2 बघा. कोणत्या राज्यातील सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पात काळ्या वाघांची नोंद झालेली आहे? तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ओडिसा राज्यामध्ये. तर मित्रांनो, ओडिसाबद्दल आपण काही थोडीशी माहिती बघू. तर बघा मित्रांनो, देशातील सर्व काळे वाघ कोणत्या एकाच व्याघ्र प्रकल्पामध्ये आहेत? तर मित्रांनो, त्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? सिमलीपाल. तर बघा, जगभरातील किती टक्के वाघ भारतामध्ये आहेत? तर मित्रांनो 75% वाघ भारतामध्ये आहेत. तर बघू आपण कशाबद्दल बोलण्यात आलं, तर ओडिसा राज्याबद्दल. तर बघा, ओडिसा राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्यांचं नाव आहे नवीन पटनायक. त्यानंतर राज्यपाल कोण आहेत मित्रांनो? तर रघुवर दास असं त्यांचं नाव आहे. तर मित्रांनो, आपण पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 3 बघा. यंदाचे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे कितवे वर्ष आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर असणार आहे 100वे वर्ष असणार आहे. तर मित्रांनो, बघू आपण संबंधित माहिती. तर बघा, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा प्रारंभ कुठून होणार आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? त्याच्यावर तामिळनाडू. तर बघा, दुसरा पॉईंट बघा. 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण असणार आहेत? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय? डॉक्टर जब्बार पटेल. तर बघा, कशाबद्दल बोलण्यात आलं, तर तामिळनाडूबद्दल. तर तामिळनाडूचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? M.K. स्टॅलिन. आणि राज्यपाल कोण आहेत? R.N. रवी. तर मित्रांनो, पुढच्या पॉईंटकडे बोलू आपण. प्रश्न क्रमांक 4 बघा. BBC स्पोर्ट पर्सनॅलिटी ऑफ इयर्स 2023साठी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? बघा, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मेरी इयर्प्स. तर मित्रांनो, बघू शकता, याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेऊ. तर बघा, त्यांचा खेळ कोणता आहे? तर फुटबॉल. आणि त्यांचं नाव काय आहे? मेरी इयर्प्स. मित्रांनो, त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊ. विश्वचषकात प्रत्येक मिनिटाला खेळत तिने 3 क्लीन शीटसाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकला. त्यानंतर गोल केले. फायनल सामन्यामध्ये इंग्लंडच्या विजयातही ती अविभाज्य होती आणि तिने मँचेस्टर युनायटेडसह तिच्या हंगामासाठी WSL गोल्डन ग्लो जिंकलेला आहे. तर मित्रांनो, ह्या आहेत त्या मेरी इयर्प्स. तर बघा मित्रांनो, स्पर्धेची तारीख आहे 19 डिसेंबर 2023. स्थान कुठं आहे? तर बघा, डॉक 10 स्टुडिओ सॅलफोर्ड. तर मित्रांनो, देश कोणता आहे? युनायटेड किंगडम. आणि सादरकर्ते कोण आहे? तर BBC, ज्यांनी हा त्यांना पुरस्कार दिलेला आहे. तर मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. प्रश्न क्रमांक 5 बघा. खालीलपैकी कोणते जगातील सर्वाधिक सुरक्षित शहर ठरलेले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर योग्य असणार आहे. तर बघा, अबुधाबी हे शहर ठरलेले आहे. तर त्याच्याबद्दल आपण काही थोडीशी माहिती बघू. तर बघा, अबुधाबी शहराचा सुरक्षा निर्देशांक किती आहे? तर मित्रांनो 88.8. तर दुसरा पॉईंट बघा. जगातील पहिल्या 50 सुरक्षित शहरांच्या यादीत भारतातील कोणत्या शहराचा समावेश आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मंगळूर. त्या राज्यातील मंगळूर शहराचा समावेश आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे कर्नाटक राज्यातला आहे. तर बघा, जगभरातील सर्वात सुरक्षित 50 शहराच्या यादीत पहिल्या 5 पैकी कोणत्या देशातील 4 शहरांचा समावेश आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे UAE. तर मित्रांनो, पुढचा पॉईंट बघू आपण. प्रश्न क्रमांक 6 बघा. कोणत्या ठिकाणाच्या तानसेन महोत्सवात 1600 तबला वादकांनी एकाच वेळी तबला वादनाच्या विक्रमाची नोंद गिनीज बुकमध्ये झाली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर असणार आहे काय? ग्वाल्हेर या ठिकाणी. तर बघा, संबंधित माहिती बघू आपण. तर बघा मित्रांनो, तानसेन संगीत समारोह दरवर्षी डिसेंबर महिन्यात कोठे साजरा केला जातो? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ग्वाल्हेर, मध्य प्रदेश या ठिकाणी. तर बघा, मध्य प्रदेशचे सध्याचे CM कोण आहेत? मोहन यादव. आणि राज्यपाल कोण आहेत? तर मंगूभाई छगनभाई पटेल असं त्यांचं नाव आहे. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न बघू. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोणत्या कंपनीला ऊर्जा संवर्धन पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आलेला आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर असणार आहे क्रॅम्प्टन ग्रीवज असं त्या कंपनीचं नाव आहे. हे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. तर मित्रांनो, त्याच्या पुढचा पॉईंट बघू आपण. राष्ट्रीय राजधानीमध्ये आयोजित ऊर्जा संरक्षण दिवस कार्यक्रम उत्तर मध्य क्षेत्र महाप्रबंधक सतीश कुमार आपल्या मुख्य अभियंता अनूप कुमार अग्रवालसह अध्यक्ष मुर्मूंकडून हा पुरस्कार
प्राप्त करून घेतलेला आहे. तर मित्रांनो अतिशय महत्त्वाचा पुरस्कार आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. हे आहे कंपनीचं नाव. तर मित्रांनो कंपनीचं नाव थोडंसं अवघड आहे, तरी पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर पुढचा पॉईंट बघू. प्रश्न क्रमांक 8 बघा. 75व्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर असणार आहे काय? चिराग सेन यांनी. तर मित्रांनो आपण त्याच्याबद्दल काही माहिती बघू. 75वी वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडली? तर मित्रांनो त्या प्रश्नाचं उत्तर आहे गुवाहाटी असं. तर मित्रांनो पुढचा पॉईंट बघू. गुवाहाटी बघा, महाराष्ट्राने काय केलं बघा, महाराष्ट्राने वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत महिला सांघिक गटात विजेतेपद मिळवलं. त्यानंतर बघा पुरुषांमध्ये भारतीय विमानतळ प्राधिकरणाने बाजी मारलेली आहे. ही जर मित्रांनो तुम्ही नवीन असाल किंवा ह्या चॅनेलवर हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनेल तुम्ही जॉईन करा. त्यानंतर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा मित्रांनो. आणि ही जर PDF तुम्हाला हवी असेल तर मित्रांनो तुम्ही आपले टेलिग्राम चॅनेल जॉईन करू शकता. टेलिग्रामची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.